पण एक वेळ अशी आली की गोविंद पादांकडे गेल्यानंतर तत्वमसी महावाक्याचा उपदेश मिळाल्यानंतर त्याच क्षणाला त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यानंतर आचार्यांनी ठरवलं हिमालयामध्ये जावं आणि एकांत उपभोगावा. गोविंदपादांनी सांगितलं नाही, तुझा अवतार खास धर्मप्रचारा करता आहे. जसं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं, तू आता निर्विकल्प समाधी बाजूला ठेव, ती चावी मी माझ्याकडे घेतो, तुझी सविकल्प समाधी लागेल. पण शेवटपर्यंत त्यांची ती किल्ली काढून घेतली होती असं स्वामीजींच्या चरित्रात आहे. कारण तू समाधी लावून बसलास तर लोकांना मार्गदर्शन कोण करणार? तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे की झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग. हे कोणीतरी सांगणारा असावंच लागतं, यावंच लागतं. संकल्पना स्वच्छ झाल्याशिवाय परमार्थ नीट होत नाही आणि संकल्पना अगदी स्वच्छ करण्याचं काम संत मंडळी करतात. तुला हे काम करायचंय. आणि आचार्य यानंतर अनेक मतांना तुमचं मत जरी बरोबर असलं तरी ते अंततोगत्व करेक्ट नाहीये. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुमचं बरोबर आहे. मी रिक्षेने रेल्वे स्टेशनवर गेलो, अगदी बरोबर आहे. तिथून रेल्वेने मुंबईला गेलो, अगदी बरोबर आहे. तिथे दादरला उतरल्यानंतर तिथून मी टॅक्सीने विमानतळावर गेलो, अगदी बरोबर आहे. पण प्रत्यक्षात लंडनला जाताना, अमेरिकेला जाताना टेक ऑफ जो आहे ना, तो विमानाचा लागतो. यातली अलीकडची तिन्ही वाहनं उपयोगी नाही आहेत वा त्या विमानातनं नेता येत नाहीत. ही संकल्पना जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत जो जे मती सापडाला तो त्याची त्याची श्रेष्ठ असतं. म्हणून अनेक मतांचा खंडन करीत 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 आचार्य काशीला येऊन पोहोचले. मतभेद आहेत, काशीला प्रसंग घडला का प्रयागला घडला असे पण मतभेद आहेत. पण पुन्हा कुठेतरी तर आपण काशीला येऊया. आणि खूप गडबड ऐकू आली. काशीला असताना आचार्य म्हणाले, कुठे चाललाय तुम्ही? ते म्हणाले, फार मोठे एक सत्पुरुष आहेत, ते स्वतःला तुसाग्नीमध्ये भाताची जी वरचं कवर असतं, भातखंड म्हणतो आपण त्याला संस्कृत भाषेत तुस म्हणतात. त्या तुसाच्या ढिगामध्ये अग्नी लावून त्यामध्ये एक महापुरुष बसलाय आणि स्वतःच्या देहाचा तो त्याग करतोय. त्यांचं नाव काय? भट्ट. आडनाव त्यांचं भट्ट. आणि नाव आहे कुमारिल. आचार्य वेगानं निघाले आणि येऊन पोहोचले. साष्टांग नमस्कार घातला कुमारिल भट्टांना. संन्यासींनी कुणाला नमस्कार करू नये, पण हे महापुरुष असे होते. माझे गुरुजी सांगतात, आचार्यांच्याही पूर्वी बुद्ध मताचा खंडन करण्याचं 80% काम कुमारिल भट्टांनी केलं होतं. महापुरुष. आणि इतका स्वतःच्या देहाला किंमत देत नाहीये. माझ्याकडनं काही चूकच होऊ नये म्हणून स्वतःच्या इच्छेने तुसाग्नीमध्ये जाळून घेतोय. माणसाला एक चटका बसला तर चालत नाही हो. चटका जाऊ द्या, फॅन खाली नाही जागा मिळाली तर केवढी कटकट होते. सामान्यतः आज कलियुगाच्या परिणामाने मनुष्य फक्त देहाला किंमत देत चालला. पूर्वीच्या काळी कार्याला किंमत दिली जात असे. आचार्यांनी विनंती केली, आपण कोण आहात? आपला परिचय द्या. मला वेदव्यासानी कुमारिल भट्टांची भेट घ्यायला आज्ञा केली होती हिमालयामध्ये, ते आपणच नव्हे काय? कुमारिल भट्टांनी सांगितलं, हो. एवढं फक्त मान वरती आहे, बाकी सगळं पेटलेलं आहे. म्हणजे अगदी अशा स्थितीमध्ये कुमारिल भट्टांनी सांगितलं, होय मी तोच. कशा करता आपण स्वतःच्या देहाला असे संपवित आहात? त्यांनी सांगितलं, आतापर्यंत वेद विरुद्ध मताचं खंडन करण्याकरता मला त्या मतांचा अभ्यास जैन आणि बुद्ध गुरूंच्याकडे जाऊन करावा लागला. त्यातला सखोल ज्ञान मला व्हावं, त्याशिवाय मी त्यांच्याशी वाद घालू शकणार नाहीये. माझ्या शत्रूकडे कुठलं वेपन आहे, कुठलं शस्त्र आहे हे मला कळल्याशिवाय मला त्याच्या विरुद्ध शस्त्र वापरता येणार नाही. म्हणून बौद्धांच्याकडे जाऊन, बौद्ध आचार्यांकडे जाऊन वा जैन आचार्यांच्याकडे जाऊन मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि सखोल मतं जाणून घेतली आणि मग त्याचं खंडन केलं. हे जरी त्यांच्या कल्याणाचं असलं वा समाजाच्या कल्याणाचं असलं तरी नियमांप्रमाणे माझ्याकडनं गुरुद्रोहाचं पातकच झालंय. मी अशा संस्कृतीत जन्माला आलो जी संस्कृती निष्कलंक चारित्र्याला अत्यंत महत्त्व देते. देहाच्या पातळीवर वा वर्तनाच्या पातळीवरती कुठेही माझं चरित्र निष्कलंकतेतून खाली येता कामा नये, ही वैदिक संस्कृती आहे. हे सिद्ध करण्याकरता मी स्वतःच्या देहाला जाळून घेतोय. आचार्य त्या अवस्थेत विचारतात,
पण आपण तर पूर्वमीमांसेचे उद्गाते किंवा पूर्वमीमांसेचे समर्थक होतात. होय, माझे गुरुजी जैमिनी, या जैमिनींनी मला पूर्वमीमांसा शिकवली आणि त्याचाच प्रचार मी आतापर्यंत करत आलो. तुम्ही असं करू नका. थोडं आपण बसूया आणि तुम्ही आणि मी मिळून, कारण तुमचे लक्षावधी अनुयायी आहेत, जर आपण एक नवीन काही आमनाय तयार केला, व्यवस्था तयार केली, तर त्यातून लोकांचं कल्याण होईल. आपण चर्चा करूया पूर्वमीमांसा आणि वेदांत याची आपण चर्चा करूया. तेव्हा अर्थातच कुमारील भट्टांनी सांगितलं, शंकरा आता ती वेळ गेली आहे. पण माझ्याही पेक्षा विद्वान आणि थोडा आक्रमक तत्वज्ञान मांडणारा माझा अत्यंत लाडका शिष्य, ज्यांनी जवळपास सगळी मतं हरवली आहेत, असा विश्वरूप मिश्र, आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्याला आमच्या क्षेत्राचं मंडण समजतो. म्हणजे वी आर प्राऊड ऑफ हिम. आम्हाला अत्यंत आनंद आहे. म्हणून त्याचं कौतुकानं विद्वानाने नाव ठेवलंय मंडण मिश्र, जो मुळातला काश्मीरातला ब्राह्मण आहे, पण आता तो नर्मदा तीरी महिष्मती नगरी आणि महिष्मती नदी आणि नर्मदा नदी यांच्या तीरावर महिष्मती नावाची नगरी वसलेली आहे, इथे राहतो. इतका महान आहे तो शंकर. त्याला संस्कृत सोडून दुसरी कुठली भाषा आवडत नाही. ती भाषा कानावर पडू नये एवढ्या करता त्यानं संपूर्ण गावातल्या सगळ्या लोकांना वदतु संस्कृतम या न्यायाने संस्कृत शिकवलंय. प्राकृत कानावर पडता कामा नये म्हणून त्याच्याकडचे गायी राखणारे सुद्धा संस्कृत बोलतात. त्याच्या गावातले न्हावी सुद्धा संस्कृत बोलतात. त्याच्याकडे पाणी भरणाऱ्या मोलकरणी सुद्धा संस्कृत बोलतात. असा अत्यंत महान तू त्याच्याकडे जा. आणि अनेकांना हरवलेला असल्यामुळं त्याला जर तू हरवू शकलास तर फार छान न्याय सांगितला. प्रधान मल्ल निबरहण न्याय. मुख्य जो मल्ल आहे त्याला हरवलं की त्यानं हरवलेल्या सगळ्यांना हरवल्यासारखं होईल. म्हणून तू माहिष्मती नगरीमध्ये जा किंवा आजचं महेश्वर तिथे तू जा आणि तू त्याच्याशी वाद कर. आचार्यांनी सांगितलं, मी तुम्हाला अग्नीत जळताना सुद्धा वाचवू शकतो. अग्नी माझं ऐकतो. सांगू का मी अग्नीला, अग्निनारायणाला, की या पवित्र देहाला जाळू नकोस. काय आचार्य असतील. सर्वेपि सुखन संतो. कुमारीलाने सांगितलं, नको, माझ्याकडनं जर काही पातक घडलं तर मी वैदिक संस्कृतीचा अपराधी ठरेन. म्हणून मला मरू दे, हीच मला शिक्षा घेऊ देत आणि मला जळू देत. आचार्यांनी पुन्हा एकदा वंदन केलं, कुमारील भट्टांचे आशीर्वादही घेतले आणि आचार्य जायला निघाले. येऊन पोहोचले महिष्मती नगरीच्या काठी असणाऱ्या नर्मदेमध्ये स्नान केलं आणि आता वाडा बघायचा मंडण मिश्रांचा म्हणून प्रश्न विचारला. तिथे ज्या नोकर चाकर दास दासी होते की म्हटलं, मला मंडणांकडे जायचंय, रस्ता सांगता का आपण. एकीने सांगितलं, काय सुंदर श्लोक आहे तो. आमच्या गुरुजींनी श्लोक असला तरी तो दिंडीच्या वृत्तामध्ये ठेवलाय. परंपरेनं आलेला श्लोक आहे. म्हणाले, अगदी सोपं, इथून सरळ जा, उजव्या हाताला वळा, एक पेठ लागेल, अत्यंत सुशोभित अशी घरं दिसतील, सारवलेली अंगणं दिसतील, तुळशी वृंदावन दिसतील. अशी सगळीच घरं आहेत. पण ज्यांच्या दारामध्ये अनेक पोपट आणि मैना टांगलेले आहेत आणि ते वेदांताचा वाद करतायत, वेदांमधल्या अनेक मतांचा वाद करतायत. द्वारिजाच्या पिंजरे लोंबताती हो, द्वारिजाच्या पिंजरे लोंबताती. राघु मैना सुस्वरे त्यात गाती गाती. राघु मैना सुस्वरे त्यात गाती. ऐका संन्यासी महाराज, आपण कोण आहात माहिती नाही, पण आमच्या गावाचं मंडण. अरे काय बोलतात
ते चिव 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 करतात, कावकाव करतात. वाद त्यांचा हो चाल तुमचीचा, वाद त्यांचा हो चाल तुमचीचा. मंडळांचं वर्णन करायला हाच स्वर पाहिजे. ज्यांनी आयुष्यभर पराक्रम केलेला असतो, आपलं काम मन लावून केलेलं असतं, त्याला वरच्या स्वरात बोलायचा हक्क आहे. तोची वाडा हो तोची वाडा. तोची वाडा तुम्ही जाणा पंडिताचा, पंडिताचा तोची वाडा तुम्ही जाणा पंडिताचा. द्वारी जाचा द्वारी जाचा द्वारी जाचा. काय उत्तम साथ. ज्यांच्या दारामध्ये अनेक असे उत्तम पिंजरे टांगलेले आहेत, त्यामध्ये असणारे पोपट आणि मैना, एका बाजूचे 7-8 पिंजरे, त्यामध्ये जे पोपट मैना आहेत ना, ते सांगतात स्वतः प्रमाणम. आचार्यजी हे कोण बोलतायत? भांडी घासणाऱ्या बायका, पाणी भरणारे नोकर. काय होती आमची संस्कृती. एक म्हणतायत वेद, इकडचे राघू आणि मैना म्हणतायत वेद हे स्वतः प्रमाण आहेत, वेदाला वेगळं प्रमाण नको. पलीकडचे म्हणतात नाही पण अनुभव हे प्रमाण नको का. परतः प्रमाणम. कीर म्हणजे पोपट आणि त्यांच्या अंगना, कीरांगना यत्र गिरंगिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानीहि तन पंडित मिश्र गेहम. तिने पंडितो का पण म्हटलंय, एकच अर्थ. आचार्य आणि त्यांचे शिष्य चकित झाले. एवढंच नव्हे, फलप्रदं कर्म फलप्रदो जहा. कुठलंही कर्म हे स्वतः फळ द्यायला समर्थ आहे का त्या कर्माचं फळ द्यायला दुसरा कोणी आहे, याची चर्चा चालली आहे त्यांची. कीरांगना यत्र गिरंगिरंती, बाकी सगळे कॉमन आहे. तिसरं जगद्ध्रुवं स्यात् जगदध्रुवं स्यात्. हे जग जे आहे, नामरूपात्मक जी सृष्टी आहे, ज्याला रूप आहे म्हणून नाम आहे, अशी ही सृष्टी ही कायमची अशीच आहे का, अनादि आहे का, काही नाहीशी होणारी आहे. जगद्ध्रुवं स्यात् जगदध्रुवं स्यात्. कीरांगना यत्र गिरंगिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानीहि तन्मंडन मिश्र गेहम. आचार्यांच्या लक्षात आलं, माझ्या प्रभूंनी मला योग्य ठिकाणी पाठवलंय. असं आहे. मी नेहमी स्वयंपाकातलं उदाहरण देतो. स्वयंपाक करणारे जे लोक असतात, ज्या स्त्रिया असतात, त्यांना आनंद तेव्हा होतो जेव्हा चांगले जेवणारे भेटतात. नको नको अर्धीच पोळी वाढा, चतकुरच गडावर वाढत होतो मी. एक आजी म्हणल्या, बुवा इकडे या. पण आमच्याकडे पराती इतक्या मोठ्या असतात, इतकी मोठी परात घेऊन तिकडं गेलं ना तर सगळी परात खाली झाल्याशिवाय, मोकळी झाल्याशिवाय उचलायला नको वाटते. वाढण्याचा अनुभव अनेकांना आहे. त्यांनी मला तिथनं बोलावलं, बुवा इकडे या. मगाशी त्यांच्या पुढनं गेलो होतो, एवढा भात वाढा. म्हणलं आजी नाश्ता घेतला तर बिघडला असतं का काही, आमटीची 4 डाळी उरली आहेत ना. मी विनोद म्हणून सांगत नाहीये. आपल्याला ज्यात इंटरेस्ट असतो ते आपल्याला जर कुठे परफॉर्म करायची वेळ आली, असं मराठीत बोलतो, तर त्यावेळेला त्याचं खरं गिऱ्हाईक, त्याचे खरे अधिकारी लोक भेटले की आपल्याला जसा आनंद होतो तसा आचार्यांना आनंद झाला. आचार्य त्याला प्रतिस्पर्धी मानत नाहीत, लक्षात घ्याल. फार छान प्रतिपादन आहे आचार्यांचं.
अद्वैताचं कुणाशी वैरच नाही म्हणाले, नाहीतर अद्वैतच सिद्ध होणार नाही. जय जय. पण कल्याणाकरता काही वेळा आई आपल्या बाळाला शिक्षा करते, किंवा तुला चापट मारीन म्हणते, किंवा तो पडायला लागला तर त्याला धरत नाही का, एकदा पडू दे, गुडघे फुटू दे, त्याशिवाय त्याला कळणार नाही पडायचं कसं असतं, स्वतःला सावरायचं कसं असतं, असं काही वेळा संत मंडळी बोलतात. आणि आचार्य निघाले. कवी वर्णन करतात, ऐकुनी दासी वचन, ऐकुनी दासी वचना, मंडन सदना समीपयती आला, मंडन सदना समीपयती आला, तद्वार रुद्ध देखुनी, रुद्ध देखुनी, व्योमपते आथ तो हळू शिरला, राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम. अत्यंत आनंदात आचार्य आपल्या शिष्यांसह त्या वाड्यासमोर आले. 4 चौक असणारा वाडा, त्या वाड्यात आज 4 चौक, या पेठेपासून त्या पेठेपर्यंत एकच वाडा, मोठे मोठे दार, मोठे उंबरे. येऊन पोहोचले. बाहेर अंगण, त्याच्यामध्ये छान तुळशी वृंदावन, त्यात फुललेली तुळस, गोठा दिसतोय, गायी आहेत, कर्माकरता या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. हे सगळं पाहिलं आणि आचार्यांना वाटलं वा, पण दार बंद. आज आपल्याला विशेष काही वाटणार नाही दार बंदचं, का? आज दार बंदच असतात. पूर्वीच्या काळी घराचं दार गावाला जायचं असेल तर लावलं जात असे. आणि म्हणून आचार्यांना असं वाटलं की अरे असं कसं काय, दार बंद का? का दार बंद होतं? त्याचं कारण सांगितलंय. त्या दिवशी मंडन मिश्रांच्या वडिलांची किंवा आईची श्राद्धाची तिथी आलेली होती. आणि पूर्वमीमांसक म्हणजे कर्मकांडावरती श्रद्धा असणारे मंडन मिश्रा स्वतः ते श्राद्ध चालवायला बसलेले होते. आणि त्या दिवशी पितरांकरता केला गेलेला स्वयंपाक दुसऱ्या कुणालाही देऊ नये असं शास्त्र आहे. आणि दुसरं शास्त्र असं आहे की दारात आलेला अतिथी विनमुख जाऊ नये. दोन्ही धर्म आहेत, धर्म याचा अर्थ कर्तव्य आहेत. आणि 2 कर्तव्यांचं जेव्हा क्रॉस होतो ना, दोन्ही कर्तव्य ज्या वेळेला एकमेकांच्या विरुद्ध होतात ना, तेव्हा त्या संकटाला धर्म संकट असं म्हणतात. तसं अर्जुनापुढे संकट आले, क्षत्रिय धर्म पाळू का नातू म्हणून धर्म पाळू? तो काही युद्धाला घाबरत नव्हता. तसं यांच्या दारामध्ये भिक्षेकरी आलं तर नडत नाहीये, कारण भरभरून देतात ते, असंच ते घर आहे. पण आज भिक्षेकरी येऊ नये, आला तर त्याचा आवाज कानावरती येऊ नये म्हणून इतक्या आतल्या चौकामध्ये बसलेले होते बरं का. आणि तिथे कोण आले होते असं वर्णन आहे की तिथे कोण आले होते सांगू. व्यास जैमिनी आले, सामान्य नव्हे, वेदव्यास स्वतः. आणि जैमिनी जे पूर्वमीमांसेचे उद्गाते सांगितलेत आचार्यांच्या 4 शिष्यांपैकी पैल, वैशंपायन, त्यातले सुमंतू आणि जैमिनी. या जैमिनींनी 6 शास्त्रापैकी एक शास्त्र लिहिले ज्याचं नाव आहे पूर्वमीमांसा. त्यातलं पहिलं सूत्र आहे अथातो धर्म जिज्ञासा, कर्तव्याबद्दलची जिज्ञासा. आणि सगळी सूत्र त्याबद्दल आहे. तुम्ही तुमच्या कर्मामध्ये नीट असलं पाहिजे हे सांगणारं हे शास्त्र आहे. असो. आणि ते स्वतः जैमिनी आलेत, व्यास जैमिनी आले. आणि पाहुनी रवी शशी जैसे, पाहुनी रवी शशी जैसे, आनंदाने सुविप्रतो डोले. अत्यंत आनंद झाला रे. असे सच्छुद्ध सात्विक ब्राह्मण आपल्याकडे यावे, त्यांनी कर्म करावीत. गुरुजी लवकर उरका नव्हे. किती वेळ हो गुरुजी? आज लग्नात, कार्यात, अमक्या ठिकाणी तमक्या ठिकाणी या पोरींना बिरीनं तर अजिबात वेळ नसतो ते वेदमंत्रांचे आशीर्वाद घ्यायला. त्यांना नको तिथं बसायला वेळ आहे. जे आयुष्यभर करायचं, मी गावोगावी सांगतो तेच सांगतो या निमित्तानं की जे नको आहे ते त्याला वेळ देऊ नका. लग्नामध्ये वेदमंत्र आणि वेदमंत्रांचे गुरुजींच्या माध्यमातून वेदांचे आशीर्वाद घ्या, म्हणजे अर्ध्या ह्याच्यातनं डिवोर्स घ्यावा लागत नाही आमच्या ह्याच्यासारखा. जय जय. फार महत्वाचा मुद्दा आहे हा.
नको त्याला नको ते महत्व दिलं ना की हवं त्याला वेळ मिळत नाही. आणि म्हणून ते खूप मनापासून करताय. माझे गुरुजी गमतीने सांगतात, आज हल्ली आपण गुरुजींना विचारतो किती वेळात आवरतंय ना, मग ते आवर्तनं करतात म्हणाले. आवर्तनं म्हणजे भरा 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 उरकून टाकतात. मी विनोद म्हणून बोलत नाहीये, विनोदाचा फक्त त्याला मुलामा देतोय. आमच्या निष्ठा मूळ वेदांवर शास्त्रांवरच असल्या पाहिजेत. मला जमतंय का नाही जमत हा मुद्दा नाहीये, माझी निष्ठा कुठे हा मुद्दा आहे. आणि म्हणून असे रवी शशी सारखे, एक सूर्यासारखा आहे वेदव्यास आणि एक चंद्रासारखा आहे आमचे जैमिनी. महापुरुष आहेत दोघं. आणि ते कशा करता आले होते? श्राद्ध चालवायला, मंत्र म्हणायला. श्राद्ध चालवायला कुणाची गरज नाहीये यांना, मंडळांना सगळे मंत्र येत आहेत. मग का ब्राह्मणांना बोलवायचंय? मी बरोबर म्हणतोय ना हे तपासायला. आणि असे दोघं जण बसले आणि विचार केला, आत कसं जाऊया. सगळ्या बाजूनं ते रुद्ध आहे. मग त्यांनी काय केलं तर व्योमपथे, आपल्याजवळ मनोजव नावाची सिद्धी आहे ना, त्या सिद्धीचा उपयोग केला. आणि आचार्य असे आकाशातून वरून जाऊन त्याच्या समोर एकदम उभे राहिले. चमकला तो. आचार्यांनी सर्वप्रथम पाहिलं त्या दोघांकडे आणि मनोमन वंदन केलं. आपल्या संस्कृतीचे दीपक, एखादा दीपस्तंभ असतो, काय आहे तो जैमिनी सुद्धा. कुणाचं मत खोडलं बिडलं सोडून द्या, ही इतकी महान मंडळी आहेत माहिती का, मत खोडण्याकरता सुद्धा ते काय आहे हे समजून घ्यावं लागतं. आणि यानंतर वेदव्यासांना नमस्कार केला. व्यासांच्या नंतर आचार्यांची एवढी छाप आपल्या संस्कृतीवर दुसऱ्या कोणाची नाही, लक्षात घ्या. स्वतः वेदव्यासांनी 16 वर्ष आयुष्य वाढवून दिलं असे आद्य शंकराचार्य आहेत. वेदव्यासांनी 16 वर्ष आयुष्य होतं ते 32 करून दिलंय. असो, नमस्कार केला. अर्थात हा जो पक्का कर्मकांडी आहे तो एकदम भडकला. आता आला की नाही धर्मसंकट. स्वयंपाक आज चालू आहे, तो श्राद्धा करता, ते श्राद्धांना या यतीला वाढावं लागणार. काय करावं? म्हणून तो जो हल्ला आणि मनुष्य समाधानी आहे की नाही, तो खरा परमार्थ जगलाय की नाही, याला अगदी सोपा ताळा जर काय असेल, प्रसंग आल्यानंतर त्याची रिॲक्शन काय आहे, नंतर आपण स्वतःला सावरतो. पण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपली जी रिॲक्शन असते ना, ती आपली योग्यता असते. एकदम संतापला. फार प्रसिद्ध श्लोक आहेत. पहिली त्यांनी हाक मारली, अगदी शुद्ध मराठीत काय रे टकल्या, क्षमा करा, पण तशीच्या तशी, कुतो मुंडीन. संतापलाय, डोळ्यासमोर जरा, कुठून आलास तू, असा त्याचा अर्थ आहे. अरे टकल्या कुठून आलास, असा त्याचा अर्थ आहे. आचार्य शांत. त्याचे 2 अर्थ आहेत. अरे मुंडण केलेल्या कुठून आलास एक अर्थ, आणि मुंडण कुठपासून केलेलं आहेस. त्यांनी सांगितलं आगलान मुंडी, इथपासून केलंय, वरवर नव्हे, क्रॉपकट नव्हे. अरे पंथास्ते पृच्छते मया, मी मार्गाला विचारलं, मार्ग काय म्हणाला? मी मार्गाबद्दल विचारलं, हे म्हणले मार्ग तुला काय म्हणा. गप्प बस. इतका वाद वाढला. शेवटी तो मंडण सांगतो, अहो पिता किमुसुरा. पिता, पिता याचा अर्थ प्यालायस का, सुरा म्हणजे दारू, असा का बडबडतोयस. आणि दुसरा अर्थ, अहो पिता किमुसुरा, दारू पिवळी असते का. पिता म्हणजे पिवळा, पितांबर म्हणतो ना. हे म्हणाले नाही नाही, वश्वेतायत स्मर, मला आठवतंय की दारू तर पांढरी असते. आता याला संधी मिळाली. किंत्वंजानासी तद्वर्णम. अरे संन्याशा, तुला दारूचा रंग माहिती आहे काय? अहम वर्णम भवाद्रसम, मला फक्त रंग माहिती आहे, तुम्हाला रसही माहित दिसतोय. इतकी 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 अगदी हे आपण अनेकदा ऐकलंय. मी माझ्या गुरुजींना विचारलं, आचार्य असे का वागतायत? कारण सत्पुरुषांच्या अनाध्यायाला सुद्धा काहीतरी अर्थ असतो. वेद विरुद्ध जरी ते वागले ना, तरी त्यामध्ये काहीतरी रहस्य साठवलेलं असतं. आचार्यांनी मला गौतमांचं जे न्यायशास्त्र आहे, माझ्या गुरुजींनी मला जे न्यायशास्त्र आहे, त्या न्यायशास्त्रातला पहिला जो श्लोक आहे, श्लोक म्हणजे तो श्लोकबद्ध नाही आहे, त्यातला पहिला जो न्याय आहे तो समजावून सांगितला. पहिला श्लोक त्या म्हणाले, जगामध्ये कुठलेही मुद्दे मांडायचे असतील तर त्याला 16 प्रकारांनी मांडता येतं. प्रमाण आहे, प्रमेय आहे,
बरं का. संशय आहे, निश्चय आहे, सिद्धांत आहे. त्यामध्ये क्रमांक 9, 10, 11, 8 पर्यंत चांगलं आहे. पण 9, 10, 11ला आपला मुद्दा मांडताना वादाने मांडायचं. त्यानंतर जल्प, त्याला जळफळाट झाला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा वितंड. या 3 गोष्टींचा आचार्यांनी पुरेपूर वापर केला. का? त्याची शक्ती तर बघूया कुठे आहे. आचार्य शांत आहेत पण त्याला खिजवतायत, अगदी कमी शब्दात बोलायचं, आणि तो खिजतोय. याचा अर्थ त्याला कळलेलं नाहीये. लक्षात घ्यायचं परिपक्व तो की जो या जगातल्या कुठल्याही विकारांनी किंवा त्रिगुणांनी प्रभावित होत नाही. सांगतात ना माऊली, तू अर्जुना काय कर, एकच गोष्ट कर, अर्जुना तू त्रिगुणाते अव्हेरी. 3ही गुणांना अव्हेर. 3 गुण तुला असं वाग अशी प्रेरणा देतील. तसा वागू नकोस, एवढंच कर की झालं काम. मी सांगतोय ते ऐक. हे ज्याला कळलंय तो कधी काम आला, क्रोध आला, काय लोभ आला, त्याने हे आलंय कळतंय त्याला, पण तो ते स्वीकारित नाही, तो परिपक्व असो. आणि आचार्यांनी हे जेव्हा केलं तेव्हा खूप जेवढं प्रमाणात खिजवायचं होतं तेवढं खिजवून घेतलं. शेवटी व्यास जैमिनी त्याचे कान धरतात. अरे मंडणा, कळतं का तुला? सामान्य अतिथी आला, देवा परिपूज्यतो गृहस्थाला. हा तर योगी कसा मग बोलुनी दुर्वाक्य दोषीसी त्याला. मंडणा, आत्तापर्यंतचं ज्ञान गेलं, कर्म चांगलं केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, गेलं सगळं. अरे प्रत्यक्ष यती दारात आलाय, एक कुठला तरी धर्म पार पाड, उरलेला दुसरा नंतर पार पाड. संस्कृती आपली काही अशी नाही आहे. आणि लक्षात आलं, बापरे, मूळ परंपरेतलं काव्य छान आहे. मंडण थंडची झाला, दुपारी 12 वाजता थंड झाला तो. मंडण थंडची झाला, व्यासांची घेतली शिरी आज्ञा. वेदव्यासांची आज्ञा शिरावर घेतली, मानली, आणि विनवी शंकर यतीला. यावे भोजनासी हो मद्गृहा सुज्ञा. महाराज, भिक्षा आमच्याकडे करा, नंतर मी नवीन स्वयंपाक करून श्राद्ध उरकेन. पण आचार्य, एखादा यती माझ्याकडे भिक्षेला यावा. पाद्यपूजा केली असं वर्णन. काही परंपरा हे मानत नाहीत, पण मी ज्यात शिकलो ते आहे, व्यवस्थित पाद्यपूजा केली. कारण तो लगेच बॅलन्स झालाय, तेवढा तो शिकलेला नाही. तर आचार्य त्याच्यापुढे कशाला आले असते, सामान्य असतात तो तर. आणि शांतपणानं पाद्यपूजा केली. आचार्यांनी ती पूजाही घेतली. शांत, भिक्षा घ्याल माझ्याकडे, नंतर मी श्राद्धाचा कार्यक्रम उरकेन. आचार्य सांगतात, खरं सांगू मंडणा, मी तुझ्याकडे जो आलोय ना, ती भोजनाची भिक्षा घ्यायला आलो नाही. अरे मंडणा दे मला वाद भिक्षा, अरे मंडणा दे मला वाद भिक्षा, अरे मंडणा दे मला वाद नाही मज भोजनाची अपेक्षा, नाही मज भोजनाची अपेक्षा, नाही मज भोजनाची अपेक्षा. अद्वैत मार्ग दायी खरा, अद्वैत मार्ग मोक्षदायी खरा, अद्वैत मार्ग त्वा स्वर्गलोभ्या तिरस्कारिला, त्वा स्वर्गलोभ्या तिरस्कारिला, हो त्वा स्वर्गलोभ्या तिरस्कारिला. ही भिक्षा नको मला, वाद भिक्षा दे. तू पूर्वमीमांसेचा पक्ष घेणार आहेस आणि मी अद्वैत वेदांताचा पक्ष घेणार आहे. आपण बसून चर्चा करूया की अंततोगत्वा कल्याणाचं आणि पूर्ण सत्य काय आहे. मंडळाला आनंद झाला. खूप दिवसात कुस्ती केली नव्हती हो. मला एखादी गोष्ट आवडते का नाही आवडत हे कशावरनं ओळखावं? अगदी सोपं. ती वेळ आल्यानंतर पटकन उत्साह. पुष्कळ लोक गायक मंडळी असतात ना,
त्यांना गाणं म्हणलं की नको, लगेच खटकन सूर लागला पाहिजे, कारण मला ते आवडतंय. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी आपण फार मनापासून आयुष्यभर करू शकत नाही. चालेल, आता माझा हा श्राद्ध कर्माचा कार्यक्रम उरकू देत, आपण बसूया. सगळं काही झालं, श्राद्ध पार पडलं, आचार्य काही भिक्षेला थांबले नाहीत आणि दिन ठरला वादाचा, योग्य असा वादाचा दिवस ठरला. आचार्यांनी विनंती केली व्यास आणि जैमिनींना, आपण मध्यस्थ व्हा. त्यांनी सांगितलं नको, आम्ही नाही थांबणार. ते दोघं निघून जाण्यापूर्वी एक व्यवस्था करतात. मंडन मिश्रांची पत्नी जी आहे ती एका शापामुळे आत्ता या मानव देहात मृत्यूलोकात जन्माला आली आहे. ती मंडन मिश्रांची पत्नी प्रत्यक्ष सरस्वती माता आहे. तिचं त्यावेळेचं नाव आहे त्या अवतारातलं उभय भारती, उभया भारती किंवा उभय भारती. तिला मुख्य बनवा. या परी तेव्हा मुनीनी वादी मध्यस्थ योजना केली. एका बाजूला आचार्य बसले, एका बाजूला मंडन मिश्रा बसलाय आणि सुंदर अशा वादाला सुरुवात होतीये. गावातले गावाबाहेरचे इतके विद्वान येऊन पोहोचले, कारण अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळणं सुद्धा अवघड आहे हो. आणि खूप विद्वान, पहिल्यांदा सरस्वती देवी लाजल्यात, पण नंतर व्यास जैमिनींच्या विनंतीने येऊन बसल्या आणि वादाला सुरुवात झाली. वाद खूप मोठा आहे. विद्यारण्य स्वामींनी हा वाद लिहून काढलाय, जे आचार्य परंपरेतले आहेत शृंगेरीचे. सगळा पाहण्याचा मी प्रयत्न केला, पण मला कळलं अवघड आहे. त्यातले मुद्दे फक्त मी माझ्या गुरुजींकडून समजावून घेतले आणि ते मी आपल्यासमोर ठेवतोय. आज आपल्याही मनामध्ये आहे की खरंच मुख्य काय? नाम खरं, श्राद्ध पक्ष स्नान संध्या करी, भक्ती खरी, योग खरा, काय खरं का ज्ञान खरं? हाच नेमका पूर्वमीमांसकांचा मुद्दा आहे. बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवूया. पूर्वमीमांसकांचा केंद्रीभूत विचार असा आहे, ते सांगतात या जगामध्ये तुम्ही जी कर्म करता त्याचं फल द्यायला ईश्वराची गरज नाही, कर्मच स्वतःच्या ठिकाणी फल द्यायला समर्थ आहे. आणि म्हणून तुम्ही कर्माचं सर्वोत्तम फल जर काय असेल तर त्याचं नाव आहे स्वर्ग, स्वर्गीय भोग. यालाच पूर्वमीमांसक मोक्ष असं म्हणतात. पुन्हा पुन्हा कर्म करायची आणि त्यांना त्यांच्याकरता आधार आहे. असं नाही की फक्त वेदांमधला 75% भाग कर्माकरता खर्च झालाय, 20% भाग उपासनेकरता खर्च झालाय, एक मोघम बोलतोय, आणि शेवटचा 5% भाग फक्त ज्ञानमार्गाकरता खर्च झालाय. म्हणून त्यांचं मत असं आहे, वेद जास्तीत जास्त कर्मपर आहे, नाही तर एवढेच लोक कशाला लिहिले असते. बरं, वेदांतामध्ये सुद्धा काही काही उपनिषद अशी आहेत, त्यातलं उपनिषद यांनी उद्धृत केलंय, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विषय छतगुम समाह. 100 वर्ष अखंड कामामध्ये राहावं असं ईशावास्य सांगतंय, आणि म्हणून कर्मच श्रेष्ठ आहे. आचार्य म्हणाले, वा, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण संपूर्ण नाहीये. संपूर्ण ते करता तो असं सांगतोय, भो भो यतिक्ष्माधिपते भवद्भिर, भो भो यतिक्ष्माधिपते भवद्भिर जीवेशयोर वास्तवमैकरूप्यम विशुद्धमंगी क्रियते हि तत्र प्रमाणमेवन्न वयम प्रतिमः. मी तुमच्याबद्दल ऐकलंय, तुम्ही वेदांती आहात, आणि वेदांताच्या मतानं जीव ब्रह्मैव नापरः. या शरीरातलं आतलं चैतन्य आणि विश्व निरपेक्ष चैतन्य म्हणजे ज्याला ब्रह्म म्हणतो आपण, ते ब्रह्म आणि हे चित्ताच्या आतलं, चित्ताला बुद्धीला प्रकाशित करणारं ब्रह्मतत्व एकच आहे. काहीतरी काय बोलताय? याला प्रमाण आहे का काही? आणि जर प्रमाण असेल तर कर्माची व्यवस्था काय? हे कर्म केल्यानंतर त्याचं हे फल आहे, त्याचं हे कर्म केल्यानंतर हे फल आहे. हे कर्मविपाक सिद्धांत हळू पडेल, कमकुवत पडेल. एक तरी प्रमाण आहे का? आचार्य सांगतात, मंडणा, संपूर्ण वेद तू वाचलेस, त्या वेदामध्ये अंतिम टप्पा येतो वेदांताचा. त्यामध्ये छांदोग्य नावाचं उपनिषद, श्वेतकेतू आणि त्याचे वडील उद्दालक यांचा संवाद. हा श्वेतकेतू जो शिकून आलाय 12 वर्ष, या शिक्षणानंतर त्याच्यामध्ये एक किंचित अहंकार आलाय. तो आपल्या भावांना, आपल्या चूल पोतेर करणाऱ्या आईला, आपल्या बहिणींना
ज्या शेणानं सारवतात त्यांना कमी लेखतो. अरे मी किती शिकलोय. आणि हे पाहिल्यानंतर त्या श्वेतकेतूला उद्दालक म्हणजे त्याचे वडील विचारतात, या सगळ्यामध्ये मातीचे विविध आकार आहेत, पण त्यामध्ये माती नावाचं मूलद्रव्य एक आहे, हे तुला गुरुजींनी शिकवलं का? तू म्हणला बाबा हा कोर्स नाही झाला माझा. अनेक प्रकारचे दागिने या जगामध्ये आहेत, पण या सगळ्या दागिन्यांचं मूलद्रव्य सुवर्ण आहे हे शिकवलं का? हे पण नाही झालं. मग तसं ही दिसणारी जड, तुझे भाऊ, आई, मी तुझा बाबा, तुझं स्वतःचं शरीर, या शरीराचं मूलद्रव्य पंचमहाभूत, त्रिगुण आणि याच्या मागची मूळ माया आणि त्याच्या मागचं परब्रह्म तत्व आहे, हे तुला कोण शिकवणार? आणि यानंतर चर्चेला सुरुवात होते, विस्तृत चर्चा. आणि मग तो श्वेतकेतू ब्रह्मज्ञान जाणतो. तत्वमसी हे महावाक्य या छांदोग्यात आलंय. जाणताना तुम्ही पण लक्षात घ्यावं, मनुष्य स्वतःला कोणत्याही कारणानं शहाणा समजायला लागला की शक्यतो ती समजूत तो पटकन टाकून द्यायला तयार नसतो. माणूस म्हणतो माझी मती संपली आहे, पण माझं मत संपलेलं नाहीये. खूप मोठा वाद झाला. अहो ते तत्वमसी महावाक्य वगैरे कसं आहे माहितीये का? आमच्या कर्मकांडात ते हुम फट आहे ना. आपण काही काही बारीक बारीक गोष्टी करतो, त्यामध्ये संध्येमध्ये गायत्री जप करण्यापूर्वी आपला ऑरा जो आहे ना तो बंद करून घ्यावा, आपला आभा मंडल क्लोज करून घ्यावा. याच्याकरता आमच्याकडे एक मंत्र आहे, असं 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 करायचं, हुम फट असं म्हणायचं, मग गायत्री जप करायचं. म्हणजे तेव्हा कुठली नकारात्मक एनर्जी आपल्यावरती काम करत नाही. तुमच्या भाषेत बरं, किती जुनं आहे हे. आणि ते हुम फटलं काही अर्थ आहे का? एक तो उच्चार आहे हो, तसा तत्वमसीला अर्थ नाहीये. आचार्य रागावले म्हणजे थोडे आक्रमक, त्यांनी काय बोलतोयस? अरे त्याला अर्थ नसता तर कशाला लिहिलं असतं? हुमपट ही कर्मकांडातली वाक्य आणि तत्वमसी हे महावाक्य, हे एकत्र आणतोस. अरे लक्षात कसं नाही येत आहे? तुमचं कुठलंही कर्म हे जड आहे. कर्माला स्वतःला अक्कल नसते, नाहीतर ते नको त्याच्याकडनं नको ते घडलं नसतं. कर्म हे जड आहे म्हणून त्याचं फलही जड आहे. जे जड असतं, जे कृत्रिम असतं, ते ब्रह्मज्ञान असूच शकत नाही. आणि फार सुंदर, कर्माने फळ जे जे मिळते, 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 नाशतयाचा अटळ असे, नाशतयाचा अटळ असे, स्वरूप परमात्मा साऱ्यांचे, स्वरूप परमात्मा साऱ्यांचे. स्वरूप परमात्मा साऱ्यांचे, म्हणून ते अविनाशी वसे, म्हणून ते अविनाशी वसे, कर्माने फळ जे जे, फळ जे जे, फळ जे जे मिळते. मंडळा, तुझा मुद्दा जी विषय छतगम समाहा या न्यायाने जर बोलायचाच झाला मुद्दा, तर त्याचा अर्थ असा आहे, तुमच्या देहाला कर्तव्य करू द्या, पण तुम्ही अंतःकरणाने आत्मस्वरूपाला जाणा. गोरोबानी याचंच भाषांतर आपल्या साध्या पदामध्ये केले, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. अगदी सोप्या भाषेत, पण तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. ईश्वर, आणि ईश्वर ज्या परब्रह्माचा आहे, लक्षात घ्याल, ईश्वर आणि परब्रह्मात खूप थोडा फरक आहे. मायेच्या उपाधीनं विश्वाची व्यवस्था पाहायला आला की तो ईश्वर, आणि मायेची उपाधी सोडल्याबरोबर ते ब्रह्म, आणि तेच जीवाचं आहे स्वरूप. हे जाणण्याकरता लक्षात घेईल,
शेवटचा आचार्यांचा श्लोक आहे. अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम ततोद्वयम. अस्ति म्हणजे असणे, भाती म्हणजे अनुभवाला येणे, आणि प्रियम ते सगळं आपल्याला प्रिय आहे. एखादी वस्तू आपल्याला अप्रिय असते म्हणजे तिची अनुपस्थिती प्रिय असते. म्हणजे सगळं प्रियच आहे, सगळं आनंद देणारच आहे. सच्चिदानंद रूप जे आहे ते ब्रह्मतत्व, हे 3 गोष्टी लक्षात घे. आणि आद्यत्रयम ब्रह्मरूपम, आणि बाकी सगळा विश्वाचा जो पसारा दिसतोय ना नामरूपात्मक, ते माया स्वरूप आहे, ते सतत बदलणारं आहे. अरे स्वर्गात जरी गेलो तरी परत यावं लागतं ना. गीतेचा अध्याय तुला माहिती आहे ना, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. म्हणून शाश्वत सुख ते नाही आहे. शाश्वत सुख अहम ब्रह्मास्मी या बोधामध्ये आहे. यानंतर खूप मोठा संवाद झाला. कोण जिंकणार असं वाटत होतं. सरस्वतीने सांगितलं मला माझा स्वयंपाक आहे बाबा, मी किती वेळ बघणार ना. म्हणून दोघांच्या गळ्यामध्ये कमळाच्या माळा घातल्या. शेवटी कमळच उपयोगाला आलं. आणि एक वेळ अशी आली ज्याच्या गळ्यातली माळ सुकेल तो हरला. आणि एक वेळ अशी आली की दरदरून घाम आला मंडळांना, पुढं बोलताच येईना. अविनाशी आणि विनाशी हे 2 शब्द आले, बोलताच येईना. आणि घाम फुटला आणि गळ्यातली माळ वाळून गेली. पटकन धावले. किती सुज्ञ असतात ही मंडळी. आत्तापर्यंत जो प्रतिस्पर्धी म्हणून, आणि जर का हरलास तर तुला शेंडी ठेवायला लावीन आणि लग्न करायला लावीन असं म्हणणारा मंडळ धावत आला. इगो फेकून दिला हो, आणि चरण घट्ट पकडले. हारलो मी. सरस्वतीला एका अर्थानं आनंद झाला का अद्वैत मत प्रतिपादन झालं म्हणून, आणि एका अर्थानं वाईट वाटलं का या अवतारामध्ये मी माझ्या पतीची बाजू घ्यायला पाहिजे, त्याला मी न्याय देऊ शकत नाही म्हणून. आणि सरस्वतीने सांगितलं महाराज तुम्ही जिंकलात असं जरी असलं तरी मला थोडी तुमची परीक्षा घ्यावी लागेल. माझ्याशी वाद करा, कारण मी सुद्धा त्यांची अर्धांगी आहे. या न्यायाने ते हरलेत, मी कुठं हरली आहे. आचार्यांनी नम्रतेने सांगितलं नको, आपण स्त्री आहात, कोणी स्त्रीशी वाद केल्याचा उल्लेख नाहीये. रागावली सरस्वती, काय बोलताय. विदुला नावाच्या स्त्रीनी प्रत्यक्ष या शुक्ल यजुर्वेदाला मान्यता दिली आहे. महाभारतामध्ये अनेक स्त्रिया अशा होऊन गेल्या की ज्या विद्वान होत्या. गार्गी आणि मैत्री या किती महान होत्या. मैत्रिणी याज्ञवल्क्यांशी नुसता वाद नाही, नुसता संवाद नव्हे, वादही केला, आणि त्यातून बृहदारण्य निर्माण झालं. असं असताना तुम्ही मला असं का म्हणता. आचार्यांनी ती गोष्ट मान्य केली. तेव्हा हा आग्रह तू करू नकोस असं मंडण म्हणालेत. तेव्हा मंडणानं ती आपल्या पतीला सांगते थांबा, जरा थांबा. का तुमचा गुरु व्हायची याची योग्यता आहे का हे मी तपासते. काय नातं आहे हो. आणि आचार्यांचा अनेक दिवस हा वाद जवळपास 17-18 दिवस झालाय. पुन्हा 17-18 दिवस सरस्वती देवींशी वाद झालाय. सरस्वती देवी किती विद्वान आहेत लोकांना तेव्हा कळलं, गावातल्या लोकांना. आणि खूप मोठा वाद झाला. आणि लक्षात आलं की आचार्य हारत नाहीत, विद्वानही आहेत, आणि दोन्ही गोष्टी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, शब्दज्ञानही आहे आणि ब्रह्मज्ञान अनुभव पण आहे. शेवटी असा प्रश्न विचारला, असा काही सापडवलंय की काम विकार म्हणजे काय असतो, कामाच्या कला किती आहेत. स्त्रीच्या शरीरामध्ये कुठल्या मुहूर्तावरती, कुठल्या मासामध्ये, कुठल्या नक्षत्रामध्ये काम कुठल्या कुठल्या ठिकाणी वस्तीस्थानाला असतो, म्हणजे तिथे स्पर्श केल्यानंतर तो काम उद्दीपन होतो. अशा प्रकारचे जेव्हा ती प्रश्न विचारायला लागली, आचार्य म्हणाले आपल्या वादात हा कशाला, अद्वैत सिद्धांताचा मुद्दा चाललाय ना, शास्त्रवाद चाललाय. ही गोष्ट शास्त्रानं सांगितली आहे ना. आचार्यांनी मान खाली घातली. सरस्वती विचारते का हो. यांनी सांगितलं मी संन्यासी आहे. केवळ चर्चेने तुमच्या संन्यासाला बाध येत असेल तर कसला तुमचा संन्यास, पोकळ. हरले मान्य करा. आचार्य म्हणाले नाही, मान्य अमान्यतेचा प्रश्न नाहीये, पण जे मी मत मांडलंय ना ते अजेयीच आहे. याकरता मला 1 महिना द्या. आणि या महिन्यानंतर मध्ये आचार्य सरस्वती देवींकडून दिवस मागून निघून जातात. आणि आता आपल्या शिष्यांबरोबर फिरता फिरता एका जंगलामध्ये आले. तिथे एक राजा, त्याची 2 अमरक उर्फ अमरुक अशी पण नावं दिली, 2 नावं दिली आहेत. तो शिकारीला आलेला होता आणि सिंहानी वाघानी त्याच्यावरती शिकार आक्रमण केलं आणि राजा मरण पावला. त्याच्याबरोबर आलेला जो राणीवंश होता तो रडायला लागला. आचार्यांना पटकन युक्ती सुचली. सांगितलं पद्मपादा माझ्या या देहाची व्यवस्था कर, एक छान गुहा बघूया. एका गुहेमध्ये थांबले आणि आचार्यांनी इथे
आपल्या देहाला तिथेच ठेवलं आणि आपला जो सूक्ष्म देह आहे, आपला जो लिंग देह आहे, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलतो मोबाईल वेगळा आणि सिम कार्ड वेगळं, तर मोबाईल तिथे ठेवला आणि सिम कार्ड घेऊन बाहेर पडले. सोप्या भाषेत बोलतो, सूक्ष्म देहाला घेऊन बाहेर पडले आणि परकाया प्रवेश नावाच्या आचार्यांच्या जीवनातला अत्यंत चमत्कृतीपूर्ण प्रसंग इथे घडलेला आहे. आचार्यांनी त्याच्या देहात प्रवेश केला आणि अनेक दिवस तिथे राहिले. वात्सायनांच्या कामसूत्रावरती कंदर्प सूत्रावरती आचार्यांनी त्या देहामध्ये भाष्य लिहिलं आणि पद्मपाद गुप्तवेदा वेशानं भेटायला आलेले असताना त्याच्याकडे ते स्क्रिप्ट सोपवलं आणि सांगितलं सरस्वती देवींना नेऊन द्या. काही दिवसांनी आचार्य पुन्हा आपल्या स्वतःच्या देहात आले, तो देह टाकून दिला आणि जेव्हा सरस्वती देवींना भेटायला आले, नमस्कार केला. सरस्वती देवींना विचारलं, पुस्तक पाहिलं का? आचार्यांना भरभरून आशीर्वाद दिले. देवींनी सांगितलं, खरोखर महान आहेस तू, खरोखर महान आहेस. कुठल्या भाषेत तुझी स्तुती करू? आता माझ्या पतीचा सद्गुरू व्हायला तू योग्य आहेस, दे त्यांना संन्यास. आणि आपण ते ऐकणारच आहात. सुरेश्वर पादाचार्य उर्फ सुरेश्वर आचार्य उर्फ विश्वरूपाचार्य नरसिंह सरस्वतींचे हे गुरु परंपरेत आहेत. इतका अधिकार त्या शृंगेरी पहिलं पीठ तिथले ते पीठाधीश झाले. अर्थात शारदा देवी आता निघाल्यात, सरस्वती देवी निघाल्यात इथला देह टाकायला. आचार्यांनी सांगितलं, आई जाऊ नका, तुम्हीच जर जगातनं निघून गेलात तर काय अवस्था होईल? तिनं सांगितलं, मला गेलं पाहिजे. नको, शृंगेरीमध्ये विविध विद्यार्थी येतील, त्यांना तुम्ही ज्ञान प्रदान करा. तेव्हा तिनं सांगितलं, सरस्वती देवींनी, तू श्रीयंत्राची स्थापना शृंगेरीला कर, त्यामध्ये मी माझ्या सामर्थ्यानं वस्तीस्थानाला असेन. या देहाला फार महत्त्व नाहीये, माझ्या शक्तीला महत्त्व आहे. बरं, आणि ती शक्ती आजही शृंगेरीला भरलेली आहे. ज्याला विशेष कृपा हवी असेल त्यानं त्या श्रीयंत्राला नमस्कार करावा. नुसता तो आकार नाही आहे, नुसता तो यंत्र नाही आहे, त्यामध्ये मंत्र पण आहे, सामर्थ्य पण आहे. त्या सरस्वती देवींना नमस्कार करूया, आचार्यांनाही नमस्कार करूया. केवढं मोठं कार्य त्यांनी केलंय. विनोबा म्हणत असत, संतांचं फार मोठं विचार ऋण मला माझ्यावरती आहे, ते म्हणजे त्यांनी हे सांगितलं नसतं तर मला हे आयतं कुठनं कळलं असतं. आणि या न्यायाने जबरदस्त असा हा वाद झाला आणि त्यामध्ये लोककल्याणाकरता आचार्य बोललेत. यामध्ये मी शहाणा, माझं खरं का तुझं खरं नाही, लोकांचं कल्याण ज्यात आहे ते प्रतिपादन आचार्यांकडून झालं. इथेच विरमतो, थांबतो. मूळ पदामध्ये भैरवी मध्ये आचार्य असं म्हणतात, रात्रंदिवस चिंतनीय जर काय असेल तर संसाराचं मिथ्या स्वरूप आणि स्वतःचं शिवात्मतत्व. दे